बाप्पाच्या आगमनासाठी आपण मोदकाची रेसिपी बनवणार आहोत. तर बघू शकता त्यासाठी मी घेतले 2 खिसलेले नारळ आणि 2 चमचे खसखस घेतलेले आहे, 5 वेलदोडे घेतलेले आहेत, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि काजू बदाम पिस्ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे. नमस्कार, मी प्राजक्ता, तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम मी घेतलेले 1 चमचा तूप. हे तुपाला थोडंसं गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायची खसखस मी 2 मोठे चमचे भरून खसखस घेतले आहे. तुमच्या घरातले पोहेचे चमचे ते 3 चमचे तुम्ही खसखस घ्यायचे आणि काजू बदाम पिस्ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी 4 काजू 4 बदाम घातलेले आहेत, त्याला कट करून घेतलेले आहेत बारीक आणि याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरच करायचं आहे. आता मी घेतलेले आहे नारळ किती आहेत तर नारळ हे 2 आहेत आणि वाटीने मोजून घेतलं तर मोठे 2 वाटी खिसलेले खोबरं आहे. त्याला याला छानपैकी खवलून घ्यायचं आहे आपल्याला. पाठीमागचा भाग कमीत कमी येईल याचा प्रयत्न आपण करायचा, म्हणजे आपलं खोबरं छान आणि सारण पण दिसायला सुंदर होतं. आता याला काय करायचं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून काय घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला जास्त सुटतं आणि त्याच्यामुळे कसं होतं मोदकाला पडून होतात, म्हणून आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आता 2 वाटीचं तुमचं दाबून खोबरं घ्यायचं आहे. दाबून 2 वाटी खोबरं घेतलं की त्याला 1 वाटी बरोबर गूळ लागतो. आणि जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर थोडंसं जास्त घ्या आणि जर कमी प्रमाणात असेल थोडंसं कमी घ्या, म्हणजे 3/4 वाटी घेतलं तरी पण चालेल. आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे. पाणी आटेपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे. गुळाचं पाणी पूर्णपणे आटलं की मग आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आहे. बघू शकता अजून गुळाचे तुकडे दिसत आहेत, म्हणून याला छानपैकी भाजून घेणार आहोत. बाप्पाच्या आगमनासाठी आता गणपती बाप्पा सगळीकडे येत आहेत, त्यामुळे आपण ह्यासाठी करत आहोत स्पेशली मोदक. छानपैकी असे बाप्पांना आवडणारे असे मोदक करते. हे बघूया आपल्या छानपैकी हे सारण आपलं छानपैकी आपलं मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. पूर्ण पाणी त्यातलं आटलेलं आहे नारळातलं आणि गुळाचं पाणी आटलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत झालेलं आहे. आता याला मी 5 वेलदोडे आणि थोडंसं जायफळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर बारीक करून घ्यायचं. खाली उतरल्यावरच आपल्याला जायफळ आणि हे घालायचं आपल्याला वेलदोडे घालायचे आहेत. गरम असताना घालायचं नाही, थोडंसं गार झाल्यावरती आपल्याला आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे छान जेणेकरून मोदकाला छान अशी चव येते आणि वासही सुंदर येतो. जर तुम्हाला आवडत असेल घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालतं. तर हे बघू शकता आपल्या छानपैकी मिश्रण गार झालेलं आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यातून छानपैकी सुंदर असे आपण मोदक करणार आहोत, उकडीचे मोदक करणार आहोत. त्याला मी गार करायला थोडा वेळ ठेवते. तो पण आपण घेऊया पुढची तयारी करून. तर आता सर्वप्रथम आपण घेणार एक छानपैकी कढई आणि कढईमध्ये आपण घेणार आहोत पाणी. तर पाणी किती घ्यायचं आहे आपल्याला तर जितकं आपल्याला जरी पीठ घेणार आहोत ना तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर चवीनुसार अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे. 1 चमचा भरून मी साखर घातलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे, जेणेकरून आपले मोदक छान होतील. आता तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरू शकता. मी पूर्णपणे पाण्याचा वापर केलेला आहे. आता याला छानपैकी उकळून द्यायचे. हे बघू शकता आपण घेतलेलं आहे हे मोदकासाठी पीठ घेतलेलं आहे. सो मी आंबेमोहर तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी फक्त बाइंडिंगसाठी थोडंसं म्हणजे 2 चमचे मी गव्हाचे पीठ घालणार आहे, जेणेकरून आपले पातळ असे छान मोदक तयार व्हावे, म्हणून मी थोडंसं गव्हाच्या पिठाचा वापर करतो. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर करायचं असं करा, नाही केलं तरी पण चालतं. सो मी 2 चमचे हे गव्हाचं पीठ घालून घेते आणि छानपैकी सगळं मिक्स करून घेते, जेणेकरून आपले मोदक असे पातळ छान व्हावे म्हणून. सो आता बघू शकता पाणी आपल्याला उकळत आलेलं आहे. लक्षात ठेवायचं जितकं आपलं पीठ आहे ना तितक्याच प्रमाणात पाणी आहे, म्हणून मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवलेलं आहे. जराही पाणी जास्त किंवा जराही कमी पडून चालत नाही. परफेक्टही आपल्याला पाणी आणि पिठाचं बरोबरीने पाहिजे आहे. बघू शकता छानपैकी लाकडी चमच्याने आपल्याला ह्याला वैरून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित पटापट हे कामं करायचे आहेत. आपण जे एकदा पाण्यामध्ये जेव्हा पीठ टाकतो ना तेव्हा फास्ट आपला हात हलवायचा, जेणेकरून पीठ खाली लागू नये म्हणून. आता हे छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पीठ आणि पाण्याचं थोडं मिश्रण परफेक्ट असलं की आपले पीठ खूप छान होतं आणि मोदकही खूप उत्तम प्रकारे होतात. आता हे बघू शकता परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला थोडंसं अजून हलवून घ्यायचं आहे, दाबून हलवायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित शिजलं जावं, म्हणून आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. आता याला छानपैकी हलवायचं आहे आणि आपल्याला थोड्या वेळासाठी बारीक गॅसवर हे सगळे प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर करायचे, अजिबात फास्ट गॅसवर ठेवायचं नाही. पण तुम्ही फास्ट गॅस ठेवला ना तुमचं पीठ हे सर खाली करपून जाईल, त्यामुळे आपल्याला बारीक गॅस करूनच आपल्याला सगळे प्रोसेस करायचे. आता याला 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, बंद करायचं आहे गॅस आणि झाकून ठेवायचं. आता बघू शकता 15 मिनटानंतर थोडंसं आपल्या म्हणजे गरम पिठाचं असल्यामुळे आपल्याला थोडंसं याला हे आपल्या घरामध्ये असलेले वाटी किंवा घरामध्ये असलेला फुलपात्र काही असेल ते तुम्ही घ्यायचं आणि ह्याला छानपैकी मी वाटी घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतला तीच वाटी मी घेतलेली आहे आणि थोडंसं मी ह्याला हाताने हलवून घासून मळते, कारण हे जरा गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसू शकतात, म्हणून आपल्याला ह्याला हाताने जोरात
हे पीठ हे घासून घ्यायचं आहे परातीला. आता हे बघू शकता जरा गार झालेलं आहे म्हणून मी हाताने छानपैकी मळून घेत आहे. तुम्ही जितकं पीठ छान मळलं ना तितकं तुम्हाला मोदक सुंदर आणि छान होतात. आणि आपण काय करायचं आहे, थोडं गार पाण्याचा हात घेऊन आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता जर तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना तर मोदक कसे जरा चिकट होतात आणि ते टाळ्याला चिकटतात. म्हणून पाणी हे परफेक्ट प्रमाणातच घालायचं आणि कमी झालं तर त्याला चिरा पडतात. आता हे बघू शकता आपल्या जेव्हा पीठ तयार होतं ना तेव्हा आपण असं करून बघायचं आहे, जरा हाताने की नाही पारी करून बघायचे. जर पारी परफेक्ट होते ना म्हणजे बघा आता बघू शकता आपल्याला अजिबात पीठ चिरत नाही आहे की काय, आपल्या पारी चिरत नाही आहे, त्यामुळे परफेक्ट झालेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे करणार होतं. आता एवढ्या पिठामध्ये ना 1 वाटी पिठामध्ये आपल्याला 14 मोदक तयार होतात. आता हे बघू शकता थोडंसं मी लाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताने मी पारी करते. तुम्हाला परफेक्ट मोदक कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर आता हे बघू शकता मी ना आता चिमटीने हातामध्ये घेतला आणि थोडं चिमटीने आपण ह्याला कळ्या करून घेत आहोत. थोड्या अंतरावर करून घ्यायच्या, जवळजवळ करायचे नाहीत. जरा अंतरावर घेतलं की नाही कळी खालीपर्यंत अशी छान येते आणि आपल्याला ना पूर्णपणे खालीपर्यंत अशी कळी तयार करायची आहे. आधी तुम्ही ना चिमटीने कळ्या करून घ्यायच्या आणि नंतर खालीपर्यंत एकदा तयार झाली ना आपली पारी की त्याला खालीपर्यंत असं परफेक्ट चिमटीने एकदम चिटकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे जे कळ्या आहेत ना ते निसटू नयेत किंवा फाटू नयेत म्हणून. आता हे बघू शकता सारण मी घालून घेते. जितकं बसेल तितकं सारण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि जेणेकरून आपलं छानपैकी मोदक छान तयार होतात आणि खातानासुद्धा अगदी सुरेख लागतात. त्यामुळे दाबून सारण बनवून घ्यायचं. ते बघू शकता आपले हे छानपैकी मोदक तयार झालेले आणि आपले बघू शकता तुम्ही मी अशा छान प्रकारे आता जेव्हा तुमचा मोदक तयार होतो ना तेव्हा तुम्हाला अशा कळ्या साईडला जे आपण मगाशी घेतलेल्या ना कळ्या त्याच्या काढून घ्यायच्यात. तुम्ही जरा जांभळान केल्या की नाही तुम्हाला अशा कळ्या छानपैकी काढून घेतात. आता हा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला हा मोदक आणि अशा प्रकारे आपण एक 5-6 मोदक करून घेणार. आता ज्यांना मोदक जमत नाही त्यांनी काय करायचं, असा चमचा घ्यायचा, त्याला जरी डिझाईन असते. हा चमचा सगळ्यांकडे असतो. आता हे बघू शकता हे आपण गोळा घ्यायचा आणि असं दाबून घ्यायचं. खरं आतून आधी तूप लावायचं आहे आणि मग नंतर गोळा तुम्हाला असं छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे. जेणेकरून जी चमच्याला जी डिझाईन असते ना ती तुमच्या मस्तपैकी पारीला डिझाईन येते आणि असं मस्तपैकी वाटी तयार होते. आता बघू शकता ही अशी वाटी छान तयार झालेली आहे आणि तुम्हाला याला कळी करायची गरज नाही का डिझाईन करायची. ज्यांना अजिबात मोदक तयार आहेत ना, जे नवीन आहेत, जे अगदी नुकतंच लग्न झालं आहे त्यांना येत नाही, त्यामुळे त्यांनी हे करायचं आहे की चमच्यामध्ये घालून हे आपल्या चमच्यामध्ये पिठाचा गोळा घालायचा आणि मस्तपैकी चमच्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे बोटांनी आणि हा अशी पारी तयार करून घ्यायची आणि मध्ये सारण घालायचं आणि हा परफेक्ट मोदक तयार झाला. बघू शकता साईडला डिझाईन पण झाली आणि अगदी कमी वेळात हा मोदक तयार होतो. बघू शकता अशा प्रकारे. ही दुसरी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि तिसरी पद्धत आता दाखवते. तिसरी पद्धत अशी की आपल्याला जर मोल्ड मिळतो ना त्या मोल्डला आपण छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही तूप नाही लावलं ना तर पूर्णपणे त्याला चिकटतं. त्यामुळे असा मोल्ड आधी तूप लावून घ्यायचा आणि नंतर की नाही गोळा घ्यायचा आणि गोळ्याला हाताला जरा पीठ लावायचा आणि गोळ्याला प्रेस करत जायचा, पूर्णपणे प्रेस करत जायचा आणि पारी पूर्णपणे मोल्ड चिकटली पाहिजे अशाप्रमाणे प्रेस करायचं, जेणेकरून आपले सारण अजिबात बाहेर येऊ नये. अशा पद्धतीने आपण अगदी चेक करून घ्यायचं की पारी आपली व्यवस्थित चिकटली आहे का पूर्णपणे सगळीकडे. आणि जर तिथे नाही चिकटले तिथे परत थोडासा गोळा घालून प्रेस करायचा. खरं मोल्ड अगदी घट्ट धरायचा आहे, अजिबात लूज करायचा नाही. आणि अशा प्रकारे आपण हे पारी छानपैकी हाताने बघत प्रेस करत आहोत, जेणेकरून जरा पिठाचा वापर करून आपल्याला हे छानपैकी असं प्रेस करून घ्यायचे. हे सुद्धा मोदक अप्रतिम होतात आणि अगदी कमी वेळात पटापटा मोदक होतात. खरं पारीक नाही जास्त जाड नाही करायची, पारी जरा पातळ करायची आणि ज्या एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते आपल्या बघू शकता असं जरा बाहेर येतात आणि ते आले की नाही असं काढून टाकायचं. आता अशा प्रकारे आपण पारी लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आतमध्ये छानपैकी आपण सारण घालायचं. सारण मात्र भरपूर, ह्या मोलच्या मोदकांना सारण भरपूर लागतं आणि खायला तर अप्रतिम लागतात. अगदी म्हणजे कमी पिठामध्ये आणि भरपूर सारणामध्ये हे मोदक तयार होतात आणि पटकन होतात. अगदी आपण जे हातावर मोदक करतो ना कळीचे त्याच्याहीपेक्षा पटकन तयार होतात आणि खायलाही सुंदर लागतात, कारण ह्याच्यामध्ये पीठ पण जेमतेम लागतं आणि मात्र सारण मात्र भरपूर लागतं. आता एवढ्या पिठासाठी आता बघू शकता अशा प्रकारे आपला हा मोदक छान तयार झालेला. आता मी आधी पाणी ठेवलं होतं त्यामुळे अशापैकी उकळून घेतल्याने आपले सुंदर मोदक गणपती बाप्पासाठी तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या हे छानपैकी उकडीचे मोदक तयार आहेत खाण्यासाठी. गणपतीच्या तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर करून बघा नक्की ही उकडीच्या मोदकाची रेसिपी. असंच माझी रेसिपी पहा, असंच राहा, मस्त राहा आणि माझा चॅनल पाहत राहा. असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.